माझ्या लेकावर लाणी झालेला थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे आहेत. आम्ही करायलेत माझ्या लेकावर. हे सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले माझ्या लेकावर किताब करा. मग ते चौकशी करा. त्याला न्याय मिळाला पाहिजे. तोपर्यंत मी हलणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आणि खंडणीत गुन्हा असलेल्या वाल्मिक कराड यांच्यासाठी पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातून आवाज उठवला गेलाय. वाल्मिक कराड यांच्या आईने थेट मुलाला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलंय. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांच्या आईने पोलीस स्टेशन समोर केली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी कराड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्यानंतर त्यांच्या आई म्हणाल्या, फक्त गलिच्छ राजकारण करून माझ्या मुलावर अन्याय केला जातोय आणि हे सारे माझ्या लेकरावरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी वाल्मिक कराड यांच्या आईने पारुबाई कराड यांनी आंदोलन करत केली आहे. त्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. काही जणांनी तर टावरवर चढून शोले स्टाईल सारखं आंदोलन केलंय. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.